हे गाईज, कसे आहात तुम्ही? नमस्ते. आज आम्ही नवीन पासेस घेतलेले आहेत, ते मी आता तुम्हाला दाखवलेच आहे. हे पासेस आहे, एक पासेस आहे 100 रुपये. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. हे फूड पासेस आहेत, जे की बोरवलीमध्ये लागलेले आहे. ते बोरवली कोरा केंद्रामध्ये लागलेलं आहे आणि इथे सगळे तुम्हाला गुजराती लोकांचे जेवण भेटेल, जे काही स्पायसी वगैरे सगळं आहे. हे बघा, तुम्हाला टायटल तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे मस्त बाहेर मस्त सजवलेलं होतं. तिथे गेल्याच्यानंतर असं वाटत होतं की कधी एकदा जाऊ आणि तिथले मेनू बघू. पण गाईज, गुजराती जेवण आम्ही इथं जेवत नाही, माहिती आहे तुम्हाला. तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडचं फूड. आणि इथे आतमध्ये जाऊन एंटर करायचं आहे आणि तिथे बाहेरच पासे देत होते. तर एक आणि गाईज, जशी एंट्री केली तसं डेकोरेशनचं सामान फर्स्ट त्यांनी ठेवलेलं होतं. जसं की शोपीस वगैरे ठेवलेले होते, जसे आजकाल सगळेजण रूम घेत आहेत. आणि इथे सगळे हे जे पॉट वगैरे ठेवले आहेत खूप महाग पण होते आणि डिझाईन पण एक वेगवेगळ्या होत्या. गुजराती डिझाईन होत्या, राजस्थानी डिझाईन होत्या. गाईज, आता ह्याच्यातलं मी तुम्हाला सामान एक एक दाखवते जवळून. हे बघा गाईज, एवढे छान छान होते ना की मला असं वाटत होतं की हे बघा किती छान छान सुंदर सुंदर वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि हे असं वाटतं की हाताने काम, कोरीव काम केलेलं आहे. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर गाईज प्लीज मेसेज करा, मग तुम्हाला मी लिंक सबस्क्राईब करीन. आणि प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथे मी तुम्हाला छान 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 वस्तू दाखवते आहे. प्लीज गाईज, तुम्ही इथे या एकदा आणि फेरी मारा. हा बघा, जसा मी हातात घेतलेला हा कासव, मी हा एक कासव घेतला. आणि ही जी आहे ही चिमणी आहे आणि याचा आवाज, याच्यात पाणी घालायचं असतं आणि ती वाजवायची असते, तेव्हा तिचा ओरिजिनल साऊंड येतो. ते जसं अंकलने आम्हाला दाखवलं तर ते आम्ही विकत घेतलेलं आहे. हे कासव घ्यायचे असतात आणि ते पाण्यामध्ये ठेवायचं. जसं नवीन दुकानात आपण कासव पाण्यात ठेवतो, त्या सगळ्या वस्तू होत्या इथे. आणि हे बघा, मी तुम्हाला आता गणपती बाप्पा दाखवते. इथे राजस्थानी असं डेकोरेशन केलेलं होतं आणि खूपच क्यूट गणपती बाप्पा होता. त्यानंतर त्याच्यासोबत हा सेट पण होता. हा बघा, ह्याचं कोरीव काम तर एवढं सुंदर होतं, मला खूपच छान वाटलं गाईज. तुम्ही बघा, ते वेगवेगळ्या कलरचे, जसं तुम्हाला डेकोरेशन हवं आहे तसं भेटेल. इथे काही नाही होतं, इथे सगळं काही होतं. आणि आम्हाला शोधायचा होता, इथे ड्रायफ्रूट वगैरे होते, पण गाईज आम्हाला ड्रायफ्रूट नको हवे होते. पण इथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट पण होते. आणि इथे आम्हाला शोधायचा होता खलबत्ता. तिथे आम्हाला खलबत्ता भेटला, तो आम्ही एक विकत घेतला. खूपच वेगवेगळ्या प्रकारचे खलबत्ते होते आणि जसा आम्हाला हवा होता तसा आम्हाला भेटलेला आहे. हे बघा, त्याच्यानंतर इथे छोट्या छोट्या वस्तू होत्या, जसं की मशिनरी वगैरे, किचनच्या छोटे छोटे सगळे सामान वगैरे होते. हे बघा, मी दाखवतेच आहे तसं. हे डोळ्यांना असं एकदम स्मूथ असं सायलेंटली झोप येण्यासाठी असं काही आणखी छोट्या छोट्या काही वस्तू होत्या. त्याच्यानंतर त्याबरोबरच हे मसाजचं सामान पण होतं. हे बघा, आणि किचनचं भरपूर काही वस्तू होत्या. आणि हे जिमवाल्यांचं पण काही सामान होतं. त्यानंतर आम्ही पुढे गेल्यावरती लेफ्ट साईडला सोफा पण होता. हे बघा, सोफा सेट पण होता. आणि इथे आम्हाला हे दुकान एक दिसलं, तारा मसाला म्हणून. इथे तो कोबी फ्राय वगैरे करत होता. त्यासोबतच हे बघा, हे किती छान डेकोरेशन आहे. इथे काही शोपीस होते, ते पण वॉटरफॉल शोपीस होते, जसं की गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्यांच्या मूर्त्या होत्या. खूप छान डेकोरेशन होतं. हे बघा, छोट्या छोट्या मूर्ती पण होत्या, छोट्या छोट्या खेळणी पण होते लहान मुलांसाठी. आणि मला हे जे वॉटरफॉलचं होता ना, एवढा छान होता. गणपती बाप्पाची पण मूर्ती होती आणि हे वॉटरफॉल एवढं मस्त होतं ना. हे बघा गाईज, आणि वेगवेगळ्या कलरच्या मूर्त्या होत्या. असं वाटत होतं की ते ओरिजिनल